चेतन किनीचा सत्कार केला जाईल, कारण शनिवारच्या दिवसामध्ये बॅट्समॅन चिकनची सोय उपलब्ध करून दिली होती, म्हणून त्यांचा आपण स्वागत सन्मान केला जातोय. नक्कीच इथून शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान करून या स्पर्धेची आठवण म्हणून इथून चेतन किनी यांचा सत्कार केला जातोय, सत्कार सन्मान केला जातोय. आणि नक्कीच अजून एक म्हणजे या व्यासपीठावरती अजून एक आहे की म्हणजे जिथून 2 दिवसाची जी नाश्त्याची सोय उपलब्ध करून दिली होती, म्हणजे 2 दिवस हा सामन्याकडे पण सुद्धा लक्ष असेल, धनंजय पाटील सुद्धा आहेत. बॅट्समन कोपरी संघ बॅट्समन पाठवून द्या प्लीज. कोपरी संघ वेळ वाया जातोय, प्लीज थोडं सहकार्य करा. पण आपण स्वागत सन्मानाकडे सुद्धा जाणार आहेत. तर 2 दिवस नाश्त्याची जी सोय करून दिली असे दिगंबर म्हात्रे यांचा सुद्धा इथे स्वागत सन्मान केला जाईल. जर आपण बॅटर नाही उतरले तर आपल्या ओव्हर्स कमी केल्या जातील. नाही, इथून सूचना येतात, बाकी दुसरं काय नाही. सूचना येतात, आम्हाला सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आदरणीय सन्माननीय या व्यासपीठावरती राजेंद्र दादा किणी, साईनाथ नगरचे गोड व्यक्तिमत्व राजेंद्र दादा किणी यांना विनंती असेल की दिगंबर म्हात्रे यांचा इथून स्वागत सन्मान करावा. मान्यवरांच्या माहितीसाठी की या 2 दिवसामध्ये जी नाश्त्याची सोय उपलब्ध केली होती असे दिगंबर म्हात्रे यांचा इथे स्वागत सन्मान केला जातोय. यावेळी चेंडू जर बघितला आपण शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने धनंजय पाटील यायचं आहे. धनंजय पाटील आपण सध्या स्वागत सन्मानाच्या दिशेने जाणार आहे, कारण आणि 2 दिवसामध्ये जे जेवण उत्तम पद्धतीने बनवलं गेलं, ज्याने हाताची बोट सुद्धा चाटलीत, इतकं चांगलं जेवण बनवलंय. तर असे आमचे आचार्य आदरणीय सन्माननीय याच गावचे बालचंद्र पाटील असतील, मुल्यादादा, आणि त्यानंतर अनिल पाटील. आणि विनंती असेल की पुन्हा एकदा मी विनंती करेन, आगरी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष यांच्या वतीने भगवंतदादा पाटील असतील आचार्यांचा आपण सन्मान करावा. खरं नक्कीच आचार्य आणि आगरी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष मोलाचा वाटा असतो, म्हणून आपण त्यांच्या हस्ते हा स्वागत सन्मान केला जातोय. फायनल अचोला द्यायला सांगितलेलं आहे, कोपरी हरायला लागेल. इथून आपण स्वागत सन्मान केला जातोय. मॅचच्या दिशेने सुद्धा जाणार आहेत. डीजे 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 थोडं थांबवायचं आहे. नक्कीच आहे, सन्मान चिन्ह सुद्धा द्यायचं आहे. घेऊ दे ना, पकड. एकदम उत्तम पद्धतीने जेवण आणि सर्वांनी चांगलं सांगितलं का खूप चांगल्या पद्धतीने जेवण बनवलंय, म्हणून आपण हा स्वागत सन्मान केला जातोय. नक्कीच आता मॅचच्या दिशेने जातोय आपण. विनंती असेल डिबेन लाईव्ह ची टीम बाबू पाटील असतील, आणि थोड्या वेळात म्हणजे जसं जसं आपल्याला वेळ भेटेल तसं तसं आपण सन्मानाच्या दिशेने जाणार आहेत. पण सध्या जर मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर 4 धावा फलकावरती लागले गेल्यात. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. महेश पाटीलला परतावं लागतंय. गडी बाद होतोय, आणखीन एक गडी बाद. लगेच अजून एक आपण स्वागत सन्मानाकडे जातोय. मॅच चालू राहील, ऑन द मॅच चालू राहील. जे आपण
सॉंग्स बघितलं नितीजी गावडे यांच्या मुखातून ते सॉंग्स आपण बघितलं गेलं. नितीजी गावडे असतील, लेखक असतील त्या सॉंगचे. पण ज्या सॉंगला एडिट केलं जाते परफेक्टली, तसे एडिटर दीपक म्हात्रे यांचा आपण स्वागत सन्मान केला जाईल. मी विनंती करेन आशिष भोईर यांना, सध्या दीपक म्हात्रे नाही आहेत, पण त्याच टीमचे आहेत, त्या टीमचे आहेत, तर आशिष भोईर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. विनंती असेल डॉक्टर पांडुरंग पाटील यांच्या हस्ते हे स्वागत सन्मान केला जाईल. आशिष भोईर वरती यायचं आहे. नक्कीच विकेट सुद्धा गेलेला आहे, तर कॅमेरामॅनला विनंती असेल की आमच्या व्यासपीठाच्या दिशेने करायचं आहे. मोठा गडी बाद हरेश्वर बॅक टू डगआउट. नक्कीच एडिटर जे गाणं आपण बघतोय शिरगाव मास्टर संघ पालघर जिल्ह्यामध्ये गाजते, त्या सॉंगचे एडिटर सध्या दीपकजी म्हात्रे नाही आहेत, पण हा सध्या आपण बघितलं तर हा मान सन्मान दिला जातोय. आशिष भोईर एकाच टीमचे आहेत. नक्कीच मोठा फटका मारण्याच्या हातामध्ये बॅट अँड पॅड मध्ये इथून कॅप झाला आणि तिथून पायावरती चेंडू आदळला गेला आणि तिथून परतावा लागला. हरेश्वर पाटीलच्या खेळाडूला परतावा लागलाय बॅक टू डगआउट. शशिकांत पाटील आहेत नवीन फलंदाज. धनंजय पाटील प्लीज थोडं सहकार्य करा. थँक्यू सो मच घनश्यामजी भोईर यांना आपण ऐकत होतात. दोन्ही संघादरम्यान फायनलची मॅच सुरू आहे. 4 धावा 3 विकेट. परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. सुरुवातीला प्रभाकर रोगे बाद, महेश पाटील बाद, त्याच्यानंतर हरेश्वर पाटील बाद. चला घाई करा. आता इथून मैदानावरती आहेत न्यू बॅटर शशिकांत पाटील मैदानावरती आहेत. समोर संजय ओगे आहेत. षटगतीला पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न, आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये खेळला गेलाय. एक धाव तर मिळाला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेसाठी वळाल्यात. 2 धावेचा प्रयत्न मैदानावरती. संजय ओगेलाही परतावा लागेल. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद होतील. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाईल. 1 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 5 धावा. डीजे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि धनंजय पाटील आपण एक स्पर्धा करत होतो आचोलेच्या मैदानावरती. आचोले मास्टरची जी स्पर्धा होती आणि तिथून मोटिवेशन आलं. आचोले संघाला मोटिवेशन आलं. 2023चा ते हंगाम होता, पण या 2024 मध्ये आचोले संघासाठी एक मोटिवेशन आलं होतं की हा संघ कुठेच जिंकत नाही, असं मोटिवेशन आलं होतं. पण तिथून आचोले संघाने करून दाखवलं की नाही, पुढे आमची स्पर्धा येणार आहे, पुढे आमच्या खेळामध्ये चेंज पाहायला भेटेल. आणि तो चेंज आज आपल्याला या शिरगाव मास्टर 40+ मैदानावरती पाहायला भेटतो. आणि नुकतंच मी टिवरीच्या त्या मैदानावरती समालोचन केलं. त्या टिवरीच्या मैदानावरती समालोचन करताना मी या आचोलेला पाहिलं होतं. तिथून आचोले जरी त्या सेमीफायनलच्या त्या फायनलच्या त्या जवळपास नाही पोहोचू शकली, पण एक बक्षिसाचा मानकरी होणारा संघ होता. एक बक्षिसाचा संघ होता. ओटा गँगचे सर्व सहकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आहे. जयेश दादा, अमर दादा, त्याच्यानंतर दांडेकर साहेब आणि विशालजी बालादादा यांच्या माध्यमातून पारितोषिक आहेत. लगातार 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. धावफलकावरती 5 धावा आहेत. नमन ओगे मैदानावरती आला आहेत. आक्रमकतेचं दुसरं नाव नमन मैदानावरती सध्या आहे. पण समोर जर पाहिलं तर संजयी आहे. करण्याचा प्रयत्न परफेक्टली चेंडू मात्र बॅटवरती मिडल ऑफ द बॅट नाही झाला. चेंडू एक धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळत आहेत. सिंगल घेतली गेल्यात. पण एक गोष्ट आहे, म्हणजे ज्यावेळी हरेश बाद होतात, प्रभाकर ओगे बाद होतात, महेश बाद होतात, संजय ओगे बाद होतात, त्यावेळी या संघासाठी जर वेळोप्रसंगी जर कुठला खेळाडू उभा राहिला असेल ना, तो शशिकांत पाटील आहे. मिडल ऑर्डर मध्ये शशिकांत पाटीलची इनिंग पाहण्यासारखी असणार आहेत. पाहूया मैदानावरती पुन्हा एकदा. संजय सोडून दिलाय, आताचा बॉल सोडून दिलाय, परंतु मात्र पंचाने सांगितलं नाही, चांगला बॉल मैदानावरती आहे हे पंच सांगतायत. निर्धाव चेंडूची समाप्ती मैदानावरती पाहायला मिळतात. डॉट बॉल मैदानावरती फेकला गेलाय. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर आता प्रेशर म्हणून टॉस जिंकून बॅटिंग घेतलंय. हा निर्णय सार्थकी होईल की क्षेत्ररक्षण करणारा संघ ह्या धावा पूर्ण करेल. फटका खेळलाय, आता मात्र सुंदर फटका खेळलाय. मिडल ऑफ द बॅट चेंडूला मात्र खेळला गेलाय. एक धाव तर पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेसाठी वळतील का? तर नाही, थांबवलं. एकाच धाव मैदानावरती येत आहेत. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या. संघाची एकूण धाव आपण पाहिलं, मयूर सांगतात तिथून 7 धावा धावफलकावरती घनश्याम पाहायला मिळतात. नक्कीच, आणि खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होते सध्या तरी आचोले मास्टर संघाकडनं. 3 एलबीडब्ल्यू साठी इथून मोठा फटका जेल कोणाला सोडलाय? आणि जीवनदान कुणाला मिळालाय? नमन ओगेला मिळाला. नमन झाला नाही.
थांबायचंय आता थांबायचंय. आणि नमनला मिळालेलं जीवनदान थोडस डोक्यावरती प्रेशर वाढवणारही असणार आहे. एक धाव मैदानावर त्याला धावा फलक्यावरती जाऊन पोहोचतात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ इथून मैदानावरती आहे. शेवटचा बॉल आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा होत्या 3, 4 होत्या. आता दुसऱ्या ओव्हरच्या एका बॉलचा खेळ अजूनही आहेत. आणि बरोबर इथून मात्र धावसंख्या जर पाहिली तर या ओव्हरमध्ये आता 4 आल्या आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती आहे. शशिकांत पाटील मैदानावरती आहेत. शेवटचा बॉल कशा प्रकारे असेल. पुन्हा गोलंदाज रेडी आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर संजय फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. पहिला 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 2 षटकानंतर टीम वाघवा देवी आचोळ संघानं श्री सत्यनारायण मास्टर कोपरी संघाला रोखलाय. ते फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथून 12 बॉलचा खेळ आहे. 12 बॉल मध्ये काय घडेल हे पाहण्यासारखं असणार आहे. तुमची बॉडी बॅलन्स, तुमचा बॉडी संतुलन हे सर्व काही मैदानामध्ये दाखवून देतं तुम्ही कशा प्रकारे क्रिकेट खेळणार. घनश्यामजी चर्चा होईल. एक ब्रेक मध्ये संगीत. धन्यवाद. चला वेळ वाया जातोय, प्लीज थोडं सहकार्य करा. वेळ वाया जातोय. पंच वारंवार ताकीद दिली जाते. सध्या तरी पंचांच्या भूमिकेमध्ये बघितलं तर 2 पंच खूप चांगल्या पद्धतीचं कामगिरी करत असताना पाहायला भेटतात. मैदानाच्या आतमध्ये मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड याला भेटलाय. तो सध्या तरी गोलंदाजी मार्क वरती आहे, ज्याने आजच्या दिवसामध्ये खरंच खेळ खूप रंगवलाय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. प्रल्हाद वर्सेस नमन. पुन्हा रेडी. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथून अपील झाली. पंचाने सांगितलं मात्र यावेळी आउट. कदापि तिथून बॉल मात्र थोडंसं एक्स्ट्रा मिस करत असं मात्र पंचाने सांगितलं आणि प्रल्हाद देखील सांगितलं थोडंसं बॉल मात्र बाहेर आहे. एक पारितोषिक आहे ओटा गँगच्या माध्यमातून आहेत. ओटा गँगचे सर्व सहकारी प्रत्येक विकेटला आता 200 मध्ये पारितोषिक लागलं गेलंय पर विकेट साठी. स्ट्रायकर वरती नमन. हो 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 क्लीन बोर्ड दांडी गुल. विकेटचा पतन नमन होगे आज मैदानावरती बाद. धन्यवाद. जर विचार केला ना तर आज प्रकाशदा पाटील यांची थोडीशी कमी वाटते. कमी वाटते कारण पुरी कमी वाटते. कारण ओपनिंग पेअर ज्याने कालच्या दिवसामध्ये पूर्ण दिवस गाजवला तो एक खेळाडू आज आपण पाहायला भेटला नाही. आणि त्यामुळे जर बघितलं ना तर ती कालची जी बॅलन्सिंग टीम होती ना आज थोडीशी विस्कळीत पाहायला भेटते. विस्कळीत होण्याचं कारणही आहे. म्हणजे तुम्ही एखादी बिल्डिंग बांधता, बिल्डिंगचा पाया मजबूत नसेल ना तर ती बिल्डिंग उभी राहत नाही. बिल्डिंग कोलॅप्स होते, बिल्डिंग पडते. त्याचं कारण काय असतं? बिल्डिंगचा पाया. म्हणजे आता आहे तिथे काही बिल्डर्स आहेत ते बसले बरोबर राजू भोईर आहेत. पण राजू भोईरला माहित आहे बिल्डिंगचा पाया जर चांगला नाही बांधला तर बिल्डिंग नाही बनत. तशा प्रकारचं आहे. सत्यनारायण स्पोर्ट्स मास्टर्स कोपरी संघाने चुकी कुठे केली? सुरुवातीला एक डबल डावा नाही घेतल्या. आक्रमण करण्याच्या नादामध्ये गेले. नक्कीच आक्रमण तर करायचं ना पण आपल्याकडे वेळ वाया जातोय. गोलंदाजी मार्क वरती या विकेट वरती 500 रुपयाचा कॅश प्राइज. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू जातोय सरळ मिडविकेट क्षेत्रा दिशेने. एक हातामध्ये अटेम्प्ट आणि जबरदस्त काय क्षेत्ररक्षण आहे. कॉन्फिडन्स वाढलाय. आणि कॉन्फिडन्स का वाढलाय? समोर कोण आहे नाही माहित पण या मॅच मध्ये आम्हाला काहीतरी करायचं आहे. म्हणून म्हटलं ना की स्वप्न उराशी बाळगले आहेत. ते स्वप्न पूर्ण करायचे आहेत. स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानावरती ट्रॉफी जिंकायची आहेत. ते स्वप्न घेऊन आज आलेले संघ मात्र पाहायला मिळतात. धावा 9 धावा. आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही होत. म्हणून एका गोष्टीचा मी उल्लेख केलेला आहे मैदानावरती. धावा फलकावरती 9 धावा. 9 रन ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेला आतापर्यंत 4. फायनलची मॅच. इथून आता प्रेशर सत्यनारायण मास्टर्स कोपरी संघावरती पूर्ण दबाव निर्माण झालाय. आक्रमण करण्याचा प्रयत्न फटका हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक हो प्रयत्न पुरेपूर होते परंतु चेंडू निघून जाईल. शशिकांत पाटील यांच्या बॅटमधून आलेला चौकार. 4 रन. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. शेवटचा बॉल असेल मैदानावरती या षटकातील. अजूनही एक ओव्हरचा खेळ बाकी आहे. 7 बॉल मध्ये कमीत कमी 13, 15, 19 येतील का हा प्रश्न आहे. समोर जर पाहिलं तर प्रल्हादी आहेत. शशिकांत पाटील पुन्हा रेडी. आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिडल ऑफ दी बॅट. पुरेपूर ताकद. वॉल शॉट बाय शशिकांत पाटील. रवींद्र पाटील यांचे बंधू शशिकांत पाटील सध्या फायर. षटकार.
थँक्यू. म्हणून मी म्हटलं ना, आधी सुरुवातीला हरेश्वर पाटील फेल, प्रभाकर ओगे फेल, महेश पाटील फेल, नमन ओगे फेल. पण मधल्या कालावधीमध्ये कोपरी संघासाठी कोण उभा राहिला असेल तर शशिकांत पाटील आहे. भरपूर म्हणजे आई भाऊ कांदरपाडीची स्पर्धा होती, टिवरीची होती आणि घनश्यामा उल्लेख का करतोय, टिवरीला समालोचन करताना त्याने 2 षटकार म्हणजे मैदानावरती वैभव प्रसंग मारले होते. त्यामुळे हा रोल महत्वाचा आहे. आणि शशिकांत पाटील यांची भूमिका काय आहे, मिडल ऑफ दी ओव्हर मध्ये बॅटिंग करायची, तिथून धावा जमवायच्या. धावा फलकावरती 19, शेवटचे 6 चेंडू आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पहिला हरेश्वर दाखल झाले आहेत. फायनलची मॅच कशा प्रकारे रंगेल चर्चा रंगले सध्या. डान्सिंग डाऊन ट्रॅक आले, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये कळला, क्षेत्ररक्षक कॅच 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 कॅरी केलाय. किशोर केरीला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. गॉन. थँक्यू. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर 19 धावा धावफलकावरती आहेत. फायनलची मॅच सध्या मैदानावरती सुरू आहे. शिरगाव स्पोर्ट्स च्या सध्या या मैदानावरती आपण आहोत. शिरगाव मास्टर्स क्रिकेट 40 ची स्पर्धा आपण या मैदानावरती अनुभवत आहात. आणि घनश्यामजी जे प्रेक्षक वर्ग म्हणजे डीबीएन लाईव्हला ज्यांनी आपल्याला ऐकलं त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. मैदानावरती जे जे प्रेक्षक वर्ग उपस्थित राहिले त्यांचं मनापासून आभार आहेत. ज्या टीम्स आपण मैदानावरती पाहिल्या, एकूण 16 संघ या मैदानावरती पाहिले त्यांचंही मनापासून आभार आहेत. 19 संघ या संपूर्ण नागरिक स्पर्धेमध्ये आहेत, त्यांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. हरेश्वर रेडी आहेत. रामचंद्र पाटील सुरेख फटका खेळला, मिडल होते, बॅट चेंडू कव्हर झालाय, क्षेत्राच्या चेंडूवरती आला, एक धाव घेतले गेले आहेत. थांबायचंय सांगितलं, यू वेट म्हणून म्हटलं शशिकांत पाटील यांना. स्ट्राईक सध्या शशिकांतकडे जाणं गरजेचं आहे. एक धाव मैदानावर त्याला धावा फलकावरती जाऊन पोहोचले आहेत. 2-0 20 रन ऑन दी बोर्ड पाहायला मिळत आहे. 4 बॉलचं कळ आहेत. 4 बॉल मध्ये 10 धावा आल्या, 30 पर्यंत पोहोचू शकताय. 30 धावा मैदानावरती फायटिंग टोटल होऊ शकते घनश्यामजी संध्याकाळच्या सत्रामध्ये. गोलंदाज हरेश्वर फटका खेळला, हो 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 हो. शशिकांत पाटील फायर नाही, रेग्युलरली फायर, सिक्सर. थँक्यू. आणि हरिचंद्र मामा आहेत. पहिल्या चेहऱ्यावरती निराशा होती, पण आता हास्य आहे, कारण की तेही या टीमचा हिस्सा आहे. कोपरी संघ या 40 प्लसच्या खेळाडूमध्ये तेही आहेत. हरिचंद्र पाटील मामा आज या व्यासपीठावरून एन्जॉय करतायत. धावा फलकावरती 26-26 धावा. घनश्यामजी हीच आहे म्हणून मी म्हटलं ना, बॉल 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 मैदानावरती पाठवायचं. धावा फलकावरती 26 धावा, 26 ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. 3 बॉलचा कळ मैदानावरती आतापर्यंत इथून या शक्यतेला आपण पाहिलं तर 3 बॉलचा कळ संपला गेला. धावा 26. तीन बॉलचा कळ मैदानावरती संपला गेला. धावा फलकावरती आपण पाहिलं तर 26-26 धावा. शशिकांत पाटीलजी सध्या बॅट मैदानावरती बोलू लागले आहेत. दोन्ही संघ, आचोळेचा संघ दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कोपरीचा संघ सध्या मैदानावरती रंगतोय, खेळ रंगला आहे. शिरगावची स्पर्धा जिंकायची आहे, जिंकायचं स्वप्न बाळगलं आहे. अनेक सारा प्रेक्षक सध्या आहे तिथून रस्त्यावरती आहेत, रस्त्याच्या किनारे आहेत. काही जण तिथून मॅचचा आनंद घेत आहेत, काही जणांनी हाताची घडी घेतलाय, परंतु मॅचचा आनंद घेतात तेही. इथून आता पंच 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 सांगतात, ऍक्शन रिएक्शन सांगतात. डेड बॉल. आता कॅमेरामॅननं एक कव्हर केलंय, परंतु हरीश्वरनं हा चेंडू मात्र हाताळण्याचा प्रयत्न होता, थोडासा अटेम्प्ट करायचा होता, परंतु चेंडू मात्र नाही हाताळू शकले. 3 बॉलचा गट संपला गेला. धावा 26 आहेत. या षटकामध्ये 3 बॉल मध्ये 7 आल्या आहेत. 3 बॉल मध्ये 7 आल्या आहेत. आता 3 बॉल मध्ये 7, 10 की 5. पाठीमागे खेळला चेंडू, भूपेंद्रजी पाटील तिथे चेंडूवरती येत आहेत. एक धाव तर घेतला, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानावरती होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. तिथून मात्र रामचंद्र पाटील यांना रनआउटच्या माध्यमातून बाद व्हावं लागेल. एक धाव आली, एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आता लगावली जाईल. ते 27 धावा. अंतिम शेवटचे 2 बॉल मैदानावरती असणार आहेत. आणि या संघामध्ये ज्याने पदार्पण केलं तो राजा पाटील सध्या मैदानावरती आलाय. भरपूर त्याचे फॅन्सी आहेत, रॉयल ग्रुपचा मेंबर आहेत, आणि त्याला पाहिलं, आता त्याला मैदानावरती पाहिल्यानंतर भरपूर जणांनी टाळ्यांचा गजर केलाय. म्हणजे 1-2 वर्षामध्ये कदापि राजाने बॅटिंग केली का नाही माहित, पण आता त्याला शिरगावच्या मैदानावरती बॅटिंग भेटलंय. राजा खुश आहे, राजाचा परिवार पाहत असेल तो देखील खुश आहे. हा नक्कीच, आणि थोडं स्पीडअप पण करायचं आहे, कारण आपल्याला संधी आले
मग संधी आली तर मग संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. सध्या चेंडूचा जर खेळ बघितला तर या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 27 धावा. पाहायचं आहे गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज. चला वेळ वाया जातोय. प्लीज थोडं सहकार्य करा. सहकार्य महत्वाचं आहे. वेळ ही महत्वाची आहे. वेळ चुकली तर हुकमाचे इतके वाया जातात हे आपण पाहिलेलं आहे. 27 धावा धावफलकावरती शशिकांत पाटील बॅकफुटला गेले, स्टीअर केला बॉल, फटका छान प्रकारे कळलाय. एक धाव तर घेण्याचा प्रयत्न, चेंडू बाउंड्री लाईन जवळ चाललाय. क्षेत्ररक्षकाने एफर्ट लावल्यात, प्रयत्न केला, 2 धावा येत आहेत. आणि घनश्यामजी जी धावसंख्या कोपरी संघाला उभारायची होती आता त्याच्या दिशेने वाटचाल झालेत. 29 धावा धावफलकावरती लगावल्यात. शेवटचा बॉल मैदानावरती आहे, शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती चौकार आला तर 33, शेवटच्या बॉलवरती षटकार आला तर तिथून जवळपास धावसंख्या होतील 35. एक आली तर 30, 2 आला तर 32. पाहूया मैदानावरती काय घडेल. डान्सिंग डाऊन ट्रॅक पुढून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये खेळलाय. प्रल्हाद तलवी नाही सोडणार, कॅच कॅरी केलाय आणि शेवटच्या बॉलवरती शशिकांत पाटील यांना बाद व्हावं लागेल. पण शशिकांत पाटील यांची इनिंग ही 2 सिक्सर 1 चौकार डबल सिंगलची मात्र महत्वाची होती आणि तिथून कोपरी संघाला आता मैदानावरती हा चान्स तिथून मात्र उभारला गेलाय. मैदानावरती लगेचच विनंती असेल कोपरी संघ दाखल होईल. क्षेत्ररक्षक मैदानावरती रेडी तिथे मात्र सजवलं जाईल आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा मैदानावरती 2 बॅट्समॅन आहेत ते आचोळ्याच्या मैदानावरती येणार आहेत. पंच शशी सर मैदानावरती बॉल घेऊन जात आहेत. 2 अंपायर संजय मेहरा सर एका बाजूने आपल्याला पाहायला मिळाले आणि दुसऱ्या बाजूने आपण संकेत मिराशी सर यांना मैदानावरती पाहत आहेत. एक सॉन्ग घेऊया आणि मैदानावरती येऊया. धन्यवाद 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 धन्यवाद. चला कोपरी सत्यनारायण कोपरी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. नक्कीच आपण जर बघितलं तर एका साईडला श्री सत्यनारायण कोपरी संघ मास्टर संघ आणि एका साईडला आई वाघवा देवी आचोळीचा मास्टरचा संघ. 2 फलंदाज प्रमोद आणि त्यानंतर बघितलं तर चंद्रकांत. प्रमोद आणि चंद्रकांत अशी जोडी सध्या आपण पाहायला भेटते. चला वेळ जातोय प्लीज थोडं सहकार्य करा. चला कोपरी विनंती आहे, जास्त वेळ नाही जाणार कारण की क्रिकेट चांगलं पाहिजे. प्रेक्षक वर्गही आलेले आहेत, बॅट्समॅनही आलेत. मैदानावरती थोडस काही करा. शिरगावची संपूर्ण टीम मैदानावरती रेडी आहेत आयोजन कमिटीमध्ये. इथून कुठल्याही प्रकारचा वेळ जाणार नाही याची आपण काळजी घ्यावी. अंपायर्स मैदानावरती रेडी. आजच्या दिवसाला मात्र आपण पाहिलं तर फायनलचा मॅच मैदानावरती सुरू होत आहेत. गोलंदाजी मार्क्सवरती तिथून गोलंदाज मात्र दाखल होतील पहिलं षटक हाताळण्यासाठी. आणि नक्कीच आणि धनंजय पाटील इथून जर विचार केला की पंच जे डिसिजन घेतात ते डिसिजन घेतात, मग यावरती रिॲक्ट होऊ नये कारण आपण एकाच समाजाचे आहेत, आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे आहेत. मग आपण अपोजिट कधी ना कधी येणार म्हणून पंचांना 30 विनंती आहे, थोडस काही करा कोपरी संघ. एवढा वेळ नाही जाणार कारण की पंचांचं काही रिएक्शन आहे परंतु समोरचा संघही आपल्याला त्या गोष्टी सांगतोय आणि वेळ खूप महत्वाची आहे. म्हणजे आपलाही प्रयत्न तोच आहे की एक चांगल्या षटकांचे मॅचेस आहेत ते लवकर कम्प्लीट होणं आणि वारंवार ही गोष्ट सांगणं चुकीची आहे की तिथून आपण फिल्डिंग लावा. कारण की समालोचन करताना भरपूर वेळा काही गोष्टी म्हणत असतात. डीबीएल ला मॅच सुरू आहे तिथे एका गोष्टीचा उल्लेख होत असतो की कॉमेंटेटर फक्त वेळ सांगण्यासाठी आणलेले आहेत का, ही गोष्ट आहे. म्हणून समालोचक आहेत त्यांनाही थोडस मुभा. इथे आमच्या हातामध्ये काही नाही, फक्त आम्ही एक गोष्ट अनाउन्समेंट करू शकतो परंतु वेळ आहे ती वेळ प्रत्येक खेळाडूच्या हातामध्ये. चंद्रकांत दलवी यांच्यासाठी 2 चौकारासाठी ओटा गँग कडून 500 रुपयाचे पारितोषिक आणि प्रमोद पेडवीला 1 सिक्स साठी 2 सिक्स साठी. आता मला तेच सांगायचं आहे म्हणजे ओटा गँग ती संपूर्ण प्लॅनिंग करून आलाय की काय. 1 साठी नाही लावत 2 साठी लावत आहेत. किशोर किनी मैदानामध्ये आल्यात. गोलंदाजी मार्क्सवरती फिल्डिंग रेडी, ऑल सेट ऑल गो. फायनलची मॅच शिरगाव 14 मैदानावरती टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा आता आपण जाऊयात. या स्पर्धेच्या माध्यमातून अंपायर्स मैदानावरती संकेत मिराशी सर रेडी आहेत. फायनलची मॅच मैदानावरती सुरू आहे. दुसरी इनिंग लक्ष मैदानावरती जवळपास पाहिलं तर 30 धावेच आहेत. किशोरचा पहिला बॉल. आक्रमण पहिल्याच बॉल वरती. हो 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 हो, व्हॉट अ शॉट मॅग्निफिसंट सिक्सर. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती 55 वर्षाचे खेळाडू मैदानावरती. चंद्रकांत पडलं भारी किशोरवरती. 30 धावेचं लक्ष होतं. पहिल्याच बॉलवरती सिक्सर आला. सिक्सर नाही आला, सिक्सरनं कोपरी संघावरती दबावही आला. सध्या दबावही निर्माण केलाय किशोरवरती. तो दबाव मैदानावरती कशा प्रकारे असेल, दबावामधून पुढे येतील
की तिथून पुन्हा मात्र पुन्हा एकदा चंद्रकांत हेवी पट दिली पाहण्यासारखे सर आहेत. पहिल्या बॉलवरती षटकाराला आहेत, गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. या षटकातील दुसरा बॉल घेऊन समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये कळला, नमन ओके, कॅच 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 ड्रॉ. 2 धावा मैदानावरती पूर्ण. आज सर्व काही वाघवा दिवे आचुळे संघाच्या बाजूने सुरू आहे. तिथून गोलंदाजी चांगली झाली, आता बॅटिंगही होत आहे, फिल्डिंगही चांगली झाली घनश्याम. हा नक्कीच, आणि हा झेल पकडणं गरजेचं होतं, कारण इथून गोलंदाजाचा कमबॅक होता, पण हा झेल सुटला जातोय. 2 धावा येत आहेत. या धावा नक्कीच काउंट केल्या जाईल शेवटच्या षटकामध्ये. यावेळी जर बघितलं तर नक्कीच चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू हाताळताना इथून कमबॅक केला जातोय. 3 चेंडू मध्ये 8 बनवले आहेत, बनवायचे आहेत 30 धावा फलकावरती. 4 षटकांचा खेळ आहे, 30 धावा फलकावरती बनवायचे आहेत. सध्या तरी 8 वरती पोहोचलाय. आणि ही धावसंख्या शशिकांत पाटील यांची बॅटिंग आपण पाहिली होती, तिथून धावा झाल्या होत्या. आता इथून मैदानावरती काय घडेल? धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 8 धावा, गोलंदाज रेडी. फटका कळला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला फटका कळला, नमनोगे चेंडूवरती पुढे आलाय, बॉलला अडवलाय. 1 धाव मात्र पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. चेंडूचा कळ संपला गेला. षटकातील आपण पाहिलं तर जवळपास 4. एक गोष्ट आचुळ्याला काय हवं आहे? आचुळ्याला हेच हवं आहे, प्रत्येक बॉलवरती त्याला रन घ्यायचे आहेत. दुसऱ्या बाजूला कोपरीला काय करायचं आहे? सध्या विकेट आणि डॉट घ्यायचे आहेत, तर या मॅच मध्ये ते कमबॅक करू शकतात. हे त्यांना कानमंत्र घेऊनच मैदानावरती खेळ करायचे आहेत. किशोर बॅटची पाठीमागे संजय उगे होते, त्यांच्यापर्यंत बॉल थोडासा लांब पडतो, त्याच्यापासून 1 धाव येताना पाहायला मिळाली. आणि म्हणून मी म्हटलं ना श्यामजी, की एक गोष्टीची चर्चा आहे, आचुळ्याला काय हवंय? आचुळ्याला धावा हवे. हा नक्कीच, आणि धावा बनवणं गरजेचं आहे, पण इथून धावा रोखणं सुद्धा गरजेचं आहे. पण सध्या तरी बॅटला कुठेही, म्हणजे आचुळे संघाचा जर विचार करता येईल, कुठेही लागू दे, कुठेही चेंडू लागू दे बॅटला, पण आम्हाला धावा येऊ दे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इंटूच्या गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, 1 धाव पळून काढले. इथून फुल टच चेंडू होता, फुल टच चेंडूला इथून फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, पण मिस टाइम होतोय. 1 धाव येते या चेंडूवरती आणि षटक संपतंय. तर पहिल्या 6 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. धाव फलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजे 11 धावा. आता 19 धावीची आवश्यकता आहे. 18 चेंडू 19 धावा. समीकरण बदललं जाते. प्लीज थोडंसं वेळ जातोय. प्लीज थोडं सहकार्य करा कोपरी संघ. टीम मिटिंग करू नका. माझ्यासोबत जर बघितलं तर यश आहेत, यज्ञेश्वर, ज्यांना ऍश या नावाने म्हटलं जातंय. चला चला काही करा, एक ओव्हरचा काही संपला, 11 धावा आहे. म्हणून वेळ महत्वाची आहे. म्हणजे वेळ माणसाला शिकवते माणसाचं काय करायचं, वेळ पण बरोबर दाखवते माणसाला. माणसाचा बदला वेळही घेते. आलेली वेळ तुमच्यासाठी चांगली होती की तुमच्यासाठी वाईट होती, बरोबर प्रत्येक माणसाला त्या वेळेने दाखवून दिलेल्या आहेत. आणि म्हणून महेश पाटील आले आहेत, आणि महेश पाटील साठी रॉयल ग्रुप यांचे मेंबर सध्या यज्ञेश्वर पाटील आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक डॉट साठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. विकेट साठी 200 रुपये. दुसऱ्या बाजूला ओटा गँग आहे, ओटा गँग कडून 2 6 ला 500 आहे. हॅट्रिक विकेट साठी प्रवीण भोईर कंदरवाड यांच्या माध्यमातून महेश पाटील यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिक लागले. महेश पाटील पुन्हा मैदानावरती रेडी आहेत. पहिला बॉल स्लोवर वन, परंतु हो काय फटका कळलाय, ड्राईव्ह केला, 1 धाव पाहायला मिळतात. दुसऱ्याचा प्रयत्न नाही विचार करणार, एकच धाव येणार. धावा फलकामध्ये जाऊन पोहोचतात, त्या मात्र 12. 12 रन ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. पाठलाग मैदानावरती सुरू आहे 30चा. मैदानावरती सध्या आपण पाहतो खेळ रंगलाय, क्रिकेटचा खेळ आणि माणसाचा वेळ कधी बदलेले कोणी सांगू शकणार नाही आहेत. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर 1 धाव आले आहेत. ऍक्शन रिएक्शन सध्या मैदानावरती आहेत. प्रमोद महत्वाचे बॅटर आहेत सध्या. पहिला बॉल मात्र आपण पहिला मैदानावरती हाताळला गेलाय. पाठीमागे सचिन पाटील, त्यांच्या पाठीमागे राजा, पाठीमागे संजय ओगे, प्रभाकर ओगे, रामचंद पाटील, नमन ओगे या साईडला आपण पाहू शकताय. ड्राईव्ह केला, हे सेन्सिबल क्रिकेट आहे. म्हणजे आता सध्याच्या घडीला काय करायचं, आचुळ्याला हेच करायचं आहे, 1ला डबल मध्ये कन्वर्ट करायचं. परंतु फेकी, ओ हो काय थ्रो झाला होता. शशिकांत पाटील तिथून आपण पाहिलं, पाटील होते शशिकांत पाटील यांच्या माध्यमातून थ्रो केला. 2 धावा आल्या. 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती मात्र 14 धावा. 16 धाव्यांची गरज आहे. हा नक्कीच, या चेंडूवरती 2 धावा येतात. पहिल्या चेंडूवरती एक सॉफ्ट फटका सॉफ्ट हँडने केला होता, एक मोजून मापून आपण म्हणू शकतो तो फटका होता, तिथून सिंगल आली आणि या चेंडूवरती 2 धावा आल्या आतापर्यंत. आणि कुठलाही विकेट म्हणजे धावचीच्या रूपामध्ये जरी बात केलं तरी रॉयल ग्रुप यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 16 चेंडू 16 धावेची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती महेश पाटील सज्ज होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथून किशोर किनी, जेल पकडला जातोय. महेश पाटीलच्या खात्यामध्ये 200 रुपये जमा होत असताना रॉयल ग्रुप कडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज तीच आहे.
थँक्यू. एक प्रमोद गेले बाहेर आणि दुसरे प्रमोद मैदानावरती आले. प्रमोद पेडवी बाद आता प्रमोद भोईर मैदानावरती आलेले आहेत आणि किशोर किनीनं चांगला कॅश कॅरी केलाय. किशोरनं झेल घेतलाय मैदानावरती. मॅची बनलाय, मॅची रंगलाय. 15 बॉलचा खेळ, 15 बॉल मध्ये 16 धाव्याची गरज आहे. 15 चेंडू 16 धाव्याची गरज आहे. हे शिरगावचं मैदान आहे, संध्याकाळचं सत्र आहे आणि घड्याळामध्ये टाइमही झालाय 6:06 झालाय. 6 वाजून 6 मिनिटं झालेले आहेत सध्या आणि तिथून अनेक पारितोषिक आहेत. म्हणजे आज दिवसभरामध्ये मला 150च्या वरती कॉल येऊन गेले. मुख्यमंत्र्यांच्या पेईला देखील एवढे कॉल नसतील एवढे कॉल आले. भरपूर कॉल. 15 चेंडू मध्ये 16 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा रेडी महेश पाटील. हो 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 म्हणून म्हटलेलं महेश पाटील यांच्याकडे जादू आहे, फिरकी आहे. कधीही कुठलाही श्रेणी मॅचला बदलू शकतात असे गोलंदाज आहेत. आता 14 बॉलचं काय, 14 बॉल मध्ये 16 धाव्यांची गरज आहे. लाईट ऑन नाही करायची. मंडप सोलांना विनंती आहे, आपण थांबायचं. 14 चेंडूचं खेळ, 16 धाव्याची गरज आहे. शिरगाव मास्टर्स 40+ चषक आपण पाहतायत आणि शिरगावच्या माध्यमातून पहिल्यांदा आयोजन केलं होतं. त्यामुळे सर्व संघांना सन्मान चिन्हही देण्यात आली होती. सन्मान सर्व संघाचा करण्यात आला होता. ही खासियत राहिली आहे. 14 बॉलचा खेळ, 16 धाव्याची गरज. प्रमोद भोईर हवेमध्ये खेळलाय. जयची जी संधी असेल का, राजेश योगे चेंडूवरती. ओ ये कॅच छोटा आहे, दिल टूटाय, सपना रूठाय. सर्व काही झालंय, सर्व काही झालंय. जीवनदान मिळालाय. कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच, जीतो मैच, छोड़ोगे कैच, हारोगे क्रिकेट का मैच. 3 धावाला 3 धावाला धावसंख्या धावफलकामध्ये जाऊन पोहोचली 17. विजयासाठी 13 धाव्याची गरज आहे. ही मॅच, ही कॅच, घनश्याम सर काय सांगेल का? ही कॅच महत्वाची होती. म्हणजे नमन वगैरे सोडल्यानंतर ही राजेश योगीच्या हातातून ही कॅच महत्वाची. पण तिथून जर विचार केला ना, आउटफील्ड थोडीशी खराब होती. पण इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा नमन वगे चुकी करणार नाही. परतावं लागतंय, चंद्रकांतच्या खेळला लागतोय पूर्णविराम. इथून झेल पकडला जातोय. आणखीन एक गडी बाद आचोळे मास्टर संघाचा. आणि नक्कीच धन्यवाद. आणि इथून महेश पाटीलसाठी पारितोषिक आहे. म्हणजे एक डॉट चेंडू आणि तिथून 2 गडी बाद, 500 रुपयाचा कॅश प्राइज सध्या महेश पाटीलच्या खिशामध्ये आलंय. खिशामध्ये आल्या, परंतु त्या कोपरीच्या मैदानावरती गेलं होतं. एक रॉयल ग्रुपचं स्टँडी आहे. रोज रात्री तिथेच असतात. रोज रात्री तिथेच असतात ते. त्या रॉयल ग्रुपच्या स्टँड मध्येच बसलेले असतात आणि त्याचे अध्यक्ष आहेत. बरोबर, त्याचे अध्यक्ष महेश पाटील आहेत. तर त्यांच्यासाठी यज्ञेश्वर पाटील बाले आहेत. त्याच्या माध्यमातून लावले गेले आहेत. धावा धावफलकामध्ये 17, 12 चेंडूचा खेळ, 13 धावाची गरज आहे. आणि प्रवीणजी भोईर यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. हरेश्वर पाटील यांच्या 3 विकेट जर हाताळल्या हरेश्वर पाटील यांनी घेतल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पण नक्कीच एक मी म्हणेन की आचोळे संघासाठी एक मोटिवेशन होता. जे 2023 मध्ये एक मोटिवेशन होतं, पण ते आज आचोळे संघाने करून दाखवलंय. पण सध्या तरी अजून सामना सुरू आहे. सामना सुरू आहे आणि तो संघ सुद्धा, त्या संघाने सुद्धा ते ऐकलं होतं. पण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय. सध्या हरीश्वर पाटील गोलंदाजी मार्क वरती आहे. फ्लायटेड चेंडू होता, चेंडू जातो लॉंग ऑफ रिझन मध्ये. राजेश योगी येतील, त्या चेंडूला फील्ड करतील. फेकी खूप चांगली होते, एकच धावे. आणि सध्या तरी सिंगल वरती भर दिली जाते. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नाही नाही, म्हणजे भरपूर काही गोष्टी चर्चित. म्हणजे ज्यावेळी आचोळे होते त्या आचोळेच्या संघामध्ये प्रल्हाद होते, विशाल पाटील होते, प्रमोद भोईर होते, त्याच्यानंतर प्रमोद पेढी होते. म्हणजे त्याच्या हातामध्ये गेल्यानंतर सिंगल घ्यायची. असं कोपरी संघामध्ये खेळाडू आहेत. राजेश आहेत, नमन आहेत, शशिकांत पाटील आहेत, तिथून किशोर किनी आहेत, जे चांगले खेळाडू आहेत. त्यावेळेचा बॉल आपण पाहिला. तिथून मैदानावरती मात्र पंच आमच्या दिशेने आता पाहिलं, पंचांनी निहाळलं. चांगला बॉल मैदानावरती आहे, पंचाने सांगितलं. निर्धाव चेंडू आला, पंचाने पाहिलं, निहाळलं. चांगला बॉल मैदानावरती कॅरी झालाय. धावसंख्या 18 आहे. इथून विजयासाठी 10 चेंडूचा खेळ असेल. 12 धावीची मैदानावरती गरज आहे. मॅच रंगलाय, धडाकेबाज मैदानावरती मॅच सुरू आहे. हवेमध्ये खेळला, ही कॅच महत्वाची असेल. 2 खेळाडू, नमन 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 घेतलाय कॅच. संपलाय मैदानावरती प्रल्हाद दलवीचा खेळ, विकेटचा पतन. एक सेलिब्रेशन सॉन्ग. थँक्यू. विकेट आलाय, पण कोपरी एवढा वेळ आता घेऊ नका, कारण की मोमेंट तुमच्या बाजूने आहे. मोमेंटम तुमच्या बाजूने आहे. विकेट मैदानावरती तुम्ही घेतलेला आहे. म्हणून मी म्हटलं ना, वेळ माणसाला सर्व काही शिकवते. कसं बदलायचं, कसं जगायचं, कसं शिकायचं, हे वेळच दाखवून देत आहेत. आणि एखाद्या वेळी एखाद्या माणसाची वेळ खराब असेल ना, तर त्याच्या आयुष्यामध्ये बॅड पॅचेस असतात. पण त्याच्यानंतर त्याला थांबायचं नसतं, त्याला पुन्हा पुनरागमन करायचं असतं. त्याला म्हणायचं असतं, येस आय कॅन डू इट. मी करू शकतो, माझ्यामध्ये क्षमता आहे, हे त्याला स्वतःला सांगायचं असतं. इथून आता विजयासाठी आपण 9 चेंडूचा खेळ, 12 धावेची गरज आहे. 9-12 9 चेंडू 12 धावीची आवश्यकता. गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज हरेश
9 चेंडू तिकडे 12 धावेची गरज आहे. मैदानावरती मॅच रंगलाय. हरेश्वर पाटील पुन्हा मैदानावरती रेडी आहे. बॅकफुटला गेलं, स्लॅश केला बॉलला. रामचंद्र पाटील चेंडूवरती धावतात तिथून बॉलला अडवलाय. 2 धाब्याचा प्रयत्न मैदानावरती होतो. 2 धावा मैदानावरती घेतला, परंतु हरेश्वर पाटील जीवाच्या आकांक्षा बॅकअप साठी येतात. 2 धावा मैदानावरती येतात. 2 धावा धावसंख्या धावपलकावरती 20. आता येणारे बॉल आहेत 8 आणि 10 धाव्याची गरज आहे. पण शिरगाव पाहतायत, शिरगावचा संघ बरोबर पाहतोय, या मॅच कडे लक्ष देतोय. म्हणजे इनिंग कशा प्रकारे फेस करायची, इनिंगला कशा प्रकारे पुढे न्यायचं, कशा प्रकारे गोलंदाजी करायची, कशा प्रकारे फिल्डिंग करायच्या, हा क्रिकेटचा खेळ आहे. म्हणजे क्रिकेटचा खेळ नुसता बॅट आणि बॉलने नाही खेळला जात. भरपूर जण म्हणतात की बॅट आणि बॉलचं क्रिकेट आहे, पण मी म्हणेन क्रिकेटचा खेळ तुमच्या माइंडनं खेळला जातो. ज्याच्याकडे डोकं आहे त्या डोक्यानंच क्रिकेटचा खेळ खेळला जातो. आता इथून विजयासाठी 8 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे. गोलंदाज हरेश्वर पाटील रेडी पुन्हा एकदा. चांगला बॉल टाकलाय घनश्याम. म्हणून म्हटलं ही मॅच आहे ना, ही सुपर डुपर हिट बॉल आहेत. म्हणजे एखाद्या थिएटरला आपण जातो ना, ज्यावेळी एखादा त्या थिएटरला पिक्चर मध्ये एखादा जसा मध्ये एखादा मोमेंट येतो, तसा मॅच मध्ये मोमेंट आलाय. मॅच मध्ये मोमेंट आलाय आणि हरेश्वर पाटीलने कमबॅकही केलाय. शेवटचा बॉल आहे. 7 बॉल मध्ये विजयासाठी 10 धावेची गरज आहे. 7-10 समीकरण मैदानावरती असणार आहे. 7-10 समीकरण मैदानावरती आहे. रोमांचक सामना सध्या मैदानावरती असणार आहे. या क्षणी आता प्रभाकर रोग यांना एक्स्ट्रा कव्हरला मात्र डीप मध्ये घेऊन गेल्यात. शेवटचा बॉल मैदानावरती असेल. हरेश्वर पाटील पुन्हा मैदानावरती रेडी आहेत. या षटकातील पुढचा बॉल बॅकफुटला गेलं, स्लॅश केलं, ड्राईव्ह केलं, क्षेत्रात मात्र धावतात रामचंद्र पाटील. चेंडूवरती धावण्याचा प्रयत्न, पण इतक्याही लेट येण्याचा प्रयत्न जर केला तर बॅट्समॅन 2 धावा घेणारच आहेत. 2 धावा आल्या मैदानावरती. आता इथून 6 चेंडू 8 धावेची गरज आहे. काय मॅच रंगलाय, 6-8चा मॅच आलाय. म्हणून म्हटलं ना, हा मॅच सुपर डुपर हिट बॉल आहे. म्हणजे तो एक फेमस डायलॉग आहे, मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. पण डीजेचा आहे, डीजे एक संगीत घेणार आहोत आणि लगेच मॅचच्या दिशेने राहू. थँक्यू. कोपरीच्या विकेट 8 गेल्यात आणि आचोल्याच्या विकेट जास्त नाही गेल्या. त्यामुळे आचोल्यानं 6 मध्ये 7 जरी बनवल्या तरी ते विजयी होणार आहेत. 6 मध्ये 7 जरी बनवल्या तरी अग्रिकुल सांस्कृतिक क्रीडा मंडळामध्ये नियमाचं थोडंसं चेंजेस पाहायला मिळाले होते. तो नियम चेंज झाला या मागील 1 ते 2 महिन्यामध्ये आपण पहिला हा नियम चेंज केला होता. त्यामुळे 6 मध्ये 7 जरी केल्या तरी मात्र विजय होणार आहेत. पण अशा वेळी नमन ओगेला आले आहेत. नमन ओगेला मैदानावरती घेऊन आले आहेत आणि नमन ओगे यांच्यासाठी रॉयल ग्रुप प्रत्येक डॉट साठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेट साठी 200 आहेत. ओटा गँगचे जयसद आहेत. त्यांनी म्हटलं आता चौकारासाठी 200 रुपये पारितोषिक आहे. चला काही करा. नमन ओगे मैदानावरती दाखल होत आहेत. फिल्डिंग मैदानावरती रेडी आहेत. क्षेत्ररक्षण मैदानावरती सजवलं जाईल. 6-8चं समीकरण आहेत. 6-7 जरी बनवल्या तरी मॅच मध्ये काही होऊ शकतं. दर्शनी हा नक्कीच आहे. इथून पारितोषिक येते. ओटा गँग चौकाराला तर 200 रुपये, षटकाराला तर 500 रुपये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजेश. चला वेळ वाहत होतोय, प्लीज थोडं सहकार्य करा. वेळ जातोय. चला एवढा वेळ नाही देणार. प्लीज अंपायर आहेत मैदानावरती. प्लीज कोपरी संघ सहकार्य करा. हे सांगण्याची गरज नाही. म्हणून समालोचन करताना आम्हाला ह्या गोष्टी सांगावं लागलं का वाईट वाटतं. एका त्याच गोष्टीचं वाईट वाटतं. 6 चेंडू 8 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये बॅटल पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती नमन ओगे सज्ज होईल. बॅकफुटला गेले, पंच केला गेला. चेंडू जातो डीप थर्ड पॉइंटच्या दिशेने. एकदा फलुकडे दुसऱ्याचा प्रयत्न, धावचीची संधी असेल. इथून कलेक्शन आणि परतावा लागेल का पाहायचं आहे. परतावा लागतंय. गाडी वाजतोय. 5 चेंडू 7 धावेची आवश्यकता. 5 मध्ये 6 बनवल्या तरी विजयाच्या दिशेने वाटचाल होईल. थँक्यू. कोपरी गावाच्या जेव्हा 17 संघ लागले आहेत. 5-7चं समीकरण आहे. पण कोपरीनं विकेट गमावल्या होत्या. मयूर सांगू का मला 8. आचुरानं गमावलं आतापर्यंत 4. म्हणजे अजून 4 इथून. परंतु आता तो विचार केला जाईल का कोपरीला, तर नाही. इथून मैदानावरती डॉट आणि विकेट जर आल्या तर त्यांच्या बाजूने जाईल. पण आचोळ्याची एक चुकी झाली होती मैदानावरती. मी जरूर सांगेन काय चुकी झाली या मैदानावरती, काय त्यांना पुनरागमन केलं, याही गोष्टी मी सांगणार आहेत. येणारे बॉल आहेत 5 बॉल मध्ये 7 धाब्यांची गरज आहे. 5 मध्ये 6 घेतल्या तरी आचोळे संघ विजय होऊ शकतो. गोलंदाजी मार्क्सवरती नमन ओगे मैदानावरती पुन्हा रेडी झालाय. ऑल सेट ऑल गो. मैदानावरती पुन्हा मॅचला सुरुवात आहे. चला काही करा नमन, वेळ नाही जाणार प्लीज. घड्याळामध्ये तर 6:15 वाजल्यात. नमन
फुलटच हो, बॉल आहे हो, हो, समोरचा. हो, चेंडू षटकार शिमारी सपार, शिमारी षटकार 6 सपार. धावा यूज इट. आणि नक्कीच अशा शेतकऱ्याची आवश्यकता होती जेव्हा दमन ची जी स्पर्धा होती आणि दमनच्या स्पर्धेमध्ये संदीपने डीजे सुद्धा डीजे थांबवतो षटकार डीजे घेतला थांबवतो कारण होता. की आता एका धावेची षटकार गरज आहे. घेतला होता. एक पण धावेची आवश्यकता आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. मी म्हणणार होतो पण मला नाही म्हणता आलं ते. इथून हाय व्होल्टेज सामना होता. संदीपच्या बॅट मधून सरळ डाऊन द ग्राउंड. यावेळी पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन मध्ये इथून 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 पाहायचं आहे आणि हे चॅम्पियन स्वप्न वाघवा देवी संघ स्वप्न आचोळे संघ ठरलाय या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. अभिनंदन आहे आचोळे संघ. सध्या सेलिब्रेशन मैदानामध्ये सुरू झालंय. डीजे आणि हे स्वप्न होतं आचुळे संघाचं ते आज यांनी पूर्ण करून दाखवलंय. लाईट चालू करायच्या लाईट चालू करायच्या नक्कीच डीजे वाजत राहील. आदरणीय सन्माननीय या गावातील एक गोड व्यक्तिमत्व दिनकर मामा पाटील यांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर सर्व 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 सन्मान्य अतिथी आहेत. धन्यवाद. नक्की दिनकर मामा पाटील यांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर या गावातील अजून एक गोड